खताविषयी बरीचशी माहिती तुम्ही पुस्तकात वाचली असणार किंवा त्याचे फायदे तोटे तुम्ही बघितले असाल, तर त्यावर आपण जास्त लक्ष देत नाही. तर हे बेसिक गोष्टी काही आहेत ना, त्याच्यावर आपण महत्त्वाची चर्चा करूया. आता आपण बघूया गांडुळाचं पहिलं खाद्य. म्हणजे गांडूळ काय खातो, तर काही दसकटं चालतात, पेंडे, तूस किंवा झाडाचा पालापाचोळा, गवत, जनावरांपासून मिळणारे काही जे शेण, मलमूत्र, विष्ठा हे सगळं खातं. त्याच्यानंतर हिरवळीचं मध्ये ताक, धेंच्या वगैरे याचा पालाही चालतो. किंवा जर तुम्ही समजा घरातील काडी कचरा जो आहे, त्याच्यानंतर फळांच्या साली, शिळं हे सगळं त्याला चालतंय. त्याच्यानंतर जंगली जे झाडं आहेत, अनकिनळ, त्याचाही पाला. म्हणजे थोडक्यात काय की गांडूळ हा सेंद्रिय कुठलाही घटक खातो, जो डिकम्पोज होतो तो सगळा कुठलाही घटक शक्यतो गांडूळ खातो. कुजलेलं शेण आणि अर्धवट कुजलेला पालापाचोळा किंवा ओला पाला जर घेतला तर त्याला अर्धवट कुजवून साधारण त्याच्याला 20 दिवसानंतरच त्याला खाद्य म्हणून द्यावं. आता आपण पाहूया